भाविकाचे आवडी देवा, भाविकाचे आवडी देवा, करी सेवा निज प्रीती. हिंडतया मागे पुढे नासी कोडे सकळ. घरी दारी वसे हरी विश्वंभरी भावजा. हिंडतया मागे पुढे नासी कोडे सकळ. निळा म्हणे संदेह नाही, निळा म्हणे संदेह नाही, भक्ता पायी यावरी. हिंडतया मागे पुढे नासी कोडे सकळ. विठ्ठल भाविकाची आवडी देवा, करे सेवा निज प्रीती. हिंडतया मागे पुढे नासी कोडे सकळ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा. निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शरच्चंद्र विमाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगन्धस्थलागं. जपराग विमाकन्धरं कञ्जनेत्रं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पंढरीचा देवरा, पंढरीचा देवराय, पंढरीचा देवराय, पंढरीचा दंडवत तुझे माया, दंडवत तुझे माया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. आता नमो रंग भूमिका, कीर्तने उभे होती लोका. टाळ मृदुंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत. ऐसे नमन करुणी सकळा, हरी कथा बोले बोबडिया बोला. अज्ञानी म्हणून या पुलिया बाळा, चालवी सकळा नामा मने. मस्तक हे पाया मस्तक हे पाया वरी, मस्तक हे पाया वरी. या वार करे संताचा, या वार करे संताचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. साधू थोर जाना, 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 साधू थोर जाना,
भाविकाचे आवडी देवा करी सेवा निज प्रीती हिंडतया मागे पुढे नासी कोडे सकळ. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील थोर साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी संत हृदय सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचे असणारे पटशिष्य आणि संत मालिकेमध्ये असणारे शेवटचे संत. शेवटचे म्हणण्याचं कारण असं आहे, संत श्रेष्ठ निळोबारायांच्या नंतर संत साहित्याचं लिखाण कुणी केलेलं नाही. निळोबारायाच्या नंतर अभंग रचना कोणी केली नाही. म्हणून संत साहित्यामध्ये असणारे शेवटचे संत संत श्रेष्ठ निळोबारायांचा अभंग सेवेसाठी उच्चारलेला असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ निळोबाराय देवाच्या आवडीचा विषय प्रतिपादन करतायत. विठ्ठला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, ही सेवा किम निमित्तानं आहे, कशा निमित्तानं आहे, आपणा सर्वांना श्रोत आहे. या ठिकाणी श्री योगी 108 ब्रह्मलीन बैजनाथजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं चालू असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा भगवत भक्त संमेलन आणि या वर्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा तपपूर्ती सोहळा आहे आणि तपपूर्ती सोहळ्यातील आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा संयोजक मंडळी असतील, आपल्या मठाचे मठाधिपती निर्भयनाथजी बाबा असतील, सर्व गुरुजनांच्या वतीनं आणि ज्यांची सद्गुरू चौरंगनाथजी बाबांच्या वरती नितांत अशी श्रद्धा आहे, आपल्या भागाचं मृदुंग वैभव असणारे महेशजी महाराज यांच्याकडून मला सेवेचं मिळालेले हे निमंत्रण आहे. वातावरण अतिशय प्रतिकूल आहे, म्हणजे नैसर्गिकरित्या प्रतिकूल आहे. पाऊस चालू आहे, लोकांना घराच्या बाहेर पडणं शक्य नाही, तरीसुद्धा लोक पंक्तीला आले, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. पंक्तीला 760 होते पण कीर्तनाला 60 सुद्धा नाहीत, हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. म्हणजे तुमचंच नाही, हे राशिंकरांचंच नाही. आता आम्ही संबंध महाराष्ट्रभर फिरतो ना, हीच अवस्था आहे. पण जिथं जिथं महाराज 7 ते 9 सेवा आहे तिथं मात्र समाज भरपूर पाहायला आपल्याला मिळतो. आणि वक्त्याचं ते कर्तव्य असावं, 7 ते 9 सेवा असेल तर 9ला 5 कमी असताना आपलं उपरणं सोडलं पाहिजे. हां, 7 ते 9 सेवा जवळजवळ आता 90% महाराष्ट्रात झालेल्या आहे. आता इथं मठामध्ये असंच होते, बाबांच्या तिथं असंच होते. आपलं केडगावला पण आरती असते मठाची, पण थोडासा नियम कालावधी थोडासा बदलला 8 दिवसासाठी, तर आणखी त्याला स्वरूप येईल. कारण हे सांगायचं आहे कुणासाठी, हे करायचं आहे कुणासाठी. आपलं पोट भरत नाही म्हणून सप्ताह आहेत का महाराज? हे चाललंय, हे समाजासाठी चाललेलं आहे. पण यासाठी समाज आपला एकत्र येत नाही, ही महाराष्ट्राची शोकांतिका आहे. विठ्ठल महाराजांच्या
गुरुजनांच्याकडून मला सेवेचं मिळालेलं हे निमंत्रण, संकल्पित वेळेमध्ये मी अभंगावरती चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. बसलेले मंडळी थोडे का असताना गर्दी असण्यापेक्षा दर्दी असणं महत्त्वाचं आहे. बिचाऱ्या माता मावल्या तरी बऱ्यापैकी आल्या. हां, म्हणजे कसं एवढ्याला आमचं आम्ही 100 200 किलोमीटरचा प्रवास करून आल्यावर जर असं असेल तर ते थोडीशी मानसिकता बदलून जाते वक्त्याची, बाकी काय नाही. सेवा तर सेवाच आहे. हा, सेवा करणं हे सेवके करावे सांगितले काम येते होतो पण का मानवे. बरोबर टायमिंगच्या पुढं जाणार पण नाही. फक्त बसलेली मंडळी एक काम करा, हाताने टाळी काय वाजू नका, विठ्ठल विठ्ठलही तुम्ही म्हणू नका. फक्त एक काम करा, सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐका. विठाला सेवेसाठी उच्चारलेला अभंग संत श्रेष्ठ निळोबारायांचा आहे. निळोबारा या अभंगामध्ये देवाच्या आवडीचा विषय सांगतात. सज्जन हो, आवड हा विषय असा आहे, आवड ही प्रत्येकाची वेगळीवेगळी असते. एकाला सर्व गोष्टी आवडत नाही, सर्वांना एक गोष्ट आवडत नाही आणि सर्वांना सर्व गोष्टी आवडत नाही. काय बोललो मी पुन्हा ऐका. एकाला सर्व गोष्टी आवडत नाही, सर्वांना एक गोष्ट आवडत नाही आणि सर्वांना सर्व गोष्टी आवडत नाही. आवड ही प्रत्येकाची भिन्न भिन्न आहे. एकाला सर्व गोष्टी आवडत नाही, एकाला जर सर्व गोष्टी किंवा सर्वांना जर एक गोष्ट आवडत असती तर इथं बसायला जागा पुरली नसती या राशींमध्ये. महाराज आल्या आल्या आईसाहेबांचं आम्हाला दर्शन घडलं. मी खूप वर्षापूर्वी म्हणजे मला वाटतंय 2001च्या 2च्या दरम्यान आईसाहेबांच्या दर्शनाला आलतो. इथं तुमच्या राशींमध्ये आमच्याकडे एक श्रीनाथ मस्कोबा कारखान्यावरती सचिन बागल म्हणून एक अधिकारी होते, बागल नांदगाव. ते इथं राहिला होते त्यावेळेस तुमच्या राशींमध्ये. मी मुक्काम केला होता, मी लहान होतो, पण ते आमच्या परिसरात मी कारखान्यात शेजारी राहिला असल्यामुळे त्यांचा माझा परिचय झाला. आणि त्यांच्या 2 व्हीलरवर सुझुकी मॅक्स 100 गाडी होती त्यांच्याकडे. त्यावेळेस आलतो. आणि त्यावेळेस आयुष्यात पहिल्यांदा तुमच्या राशींची यात्रा पाहिली मी. परत ते चल म्हणल्यावर मी म्हणलं मला यायचं नाही, म्हणजे खूप समाधान वाटलं. त्यानंतर प्रथमतच मला आज आईसाहेबांचं दर्शन इतकं सुंदर झाले. महाराज काय पुण्यवान भूमीमध्ये आपला सुमामाचा जन्म झाला महाराज. हां, आईसाहेबांचं इथं वास्तव्य आहे. हां, सामान्य नाही ती भगवती माता महाराज. ती भगवती माता सामान्य नाही. तिच्या दरबारामध्ये हा कार्यक्रम चालतो. अधिष्ठान आहे महात्म्यांचं इथं. महात्मे महाराज अनेक जन्माच्या पुण्याईनं भेटत असतात. सांगू तुम्हाला, त्याच्याही पुढे जाऊन मला सांगायचं, मी तुमच्या समोर उभा आहे ना, ही सुद्धा एका महात्म्याचीच कृपा आहे महाराज. महात्म्याची कृपा झाल्याच्या नंतर काय होत नाही जीवनामध्ये महाराज. महात्मे महाराष्ट्राची ही शोकांतिका मला सांगून जायचंय. महात्मे आहेत तोपर्यंत आपल्याला महात्म्याची किंमत कळत नाही. ज्ञानोबराय होते तोपर्यंत ज्ञानोबराय कळले नाही समाजाला. तुकोबराय होते तोपर्यंत समाजाला तुकोबराय कळले नाहीत महाराज. चौरंगीनाथ बाबा होते तोपर्यंत आपल्याला कळले नाहीत. माझे स्वतःचे श्री गुरु शंखनाथजी महाराज होते तोपर्यंत समाजाला किंमत कळली नाही. पण आता मात्र क्षणाक्षणाला आठवण झाल्याशिवाय राहत नाही महाराज. निर्भयनाथजी बाबा बसलेत ना, लोकांना वाटतं काय हे महाराज बसलेले आहेत, काय त्यांचं खरे. पण ज्या वेळेस बाबा देह ठेवतील ना, त्यावेळेस महाराज तुमच्या क्षणाक्षणाला त्यांची आठवण झाली. अरे महात्म्य असताना काय होतं सांगू तुम्हाला. त्यांची जर कृपा दृष्टी झाली ना, काय होतं निळोबाराय वर्णन करत होता तुमची कृपा
आपल्यावरती झाली ना, महाराज महात्मे जास्त बोलत नाहीत. संत महात्मे भेटले ते जास्त बोलणार नाहीत, तुमच्याशी गप्पा मारणार नाहीत. व्यावहारिक जीवनामध्ये वावरत असताना आपल्यासारखे दिसतील, दिसायला माणसासारखे असतील, पण महाराज म्हणतात संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. व्यावहारिक जीवनामध्ये माणसासारखे दिसतील, पण जाता जाता सहज जर त्यांची कृपादृष्टी आपल्यावरती झाली ना, महाराज म्हणतात सामान्य जीव असला तरी तो शंकराच्या योग्यतेचा होता. मी बोलत नाही, ज्ञानोबा बोलतात. ते असू ठेवा दयावरी झळके की पद्म करू माथा पारुके, तो जीवची होय परतुके महेशासी. अर्जुना, अरे महात्म्यांची कृपा झाली ना, आणि सामान्य जीव जरी असला तरी तो भगवान शंकराच्या योग्यतेचं होतंय. इतका अधिकार आहे महात्म्यांचा. मला सांगा ना, जाता जाता ज्ञानोबरायांची कृपादृष्टी झाली कुणावरती? पशु बोले वेद, रेड्यावरती कृपा झाली ना ज्ञानोबरायांची. हा रेडे, मला सांगा, रेड्याचा अधिकार आहे वेद बोलायचा? हा रेडे कीर्तनाला येईनात, वेद कधी बोलायचे महाराज? हा कीर्तनाला सुद्धा येईना. सप्ताहात आजचे 2 दिवस राहिले पुढचे आपले, तरी सुद्धा येत नाही. वेद कधी बोलणार? पण ज्ञानोबरायांची कृपादृष्टी त्या रेड्यावरती झाली. हा रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भद्विजांचा हरविला. महाराज रेडा वेद बोलला, रेडा वेद बोलला, नवल नाही महाराज. ज्याप्रमाणे ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा कार्तिक वद्ध त्रयोदशीला आळंदीला होतोय ना, तसा रेड्याचा समाधी सोहळा आळे फाट्याला होतोय महाराज. काय अधिकार प्राप्त झाला? काय केलं आयुष्यात रेड्याने? रेड्याने कोणती भक्ती केली? कोणता अभंग पाठ केला? काकडा पाठ केला, हरिपाठ पाठ केला, नाट पाठ केला, तीर्थावळी पाठ केली, समाधी पाठ केली, भजन गायलं, कीर्तन केलं, मृदुंग वाजवला, केलं काय रेड्याने? महाराज काहीच केलं नाही. फक्त महात्म्याची कृपादृष्टी झाली, एवढा अधिकार रेड्याला प्राप्त झाला. हे अजून बऱ्याच रेड्यांना माहीत नाही महाराज. हे सुद्धा माहीत नाही. महात्म्याची कृपा. निर्जीव चाले भिंत, सजीव माणसं चालतील नवल नाही. महाराज म्हणतात चालवेली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगती ज्ञानोबा माझा, साधकांचा माय बाप दरुशन हरिता. महाराज महात्म्याची कृपादृष्टी झाली ना, सामान्य जीव असला तरी तो शंकराच्या योग्यतेचा होतोय. महाराज मी कुठून बाजूला गेलतो? तुम्ही म्हणाल बघ तुझं तुला कशाला बोलावलंय? महाराज सर्वांना एक गोष्ट आवडत नाही, इथून मी बाजूला गेलो. सर्वांना एक गोष्ट जर आवडत असती, इथं बसायला जागा पुरली नसती. महाराज आवड ही प्रत्येकाची भिन्न भिन्न आहेत. प्रामुख्यानं 3 आवडी सांगून मला पुढे जायचंय. वेळ आपल्याकडे फार कमी आहे. सर्वसामान्य तुमची आमची आवड वेगळी आहे, महात्म्यांची आवड वेगळी आहे, भगवान परमात्म्याची आवड वेगळी आहे. काय आवडतं तुम्हा आम्हाला? नेहमी तुम्ही कीर्तन प्रवचन ऐकणारी माणसं आहात, तुम्ही साथ करणारी महाराज मंडळी आहेत. तुमचं इतकं वर्णन केलं दुर्गुडे महाराजांनी येताना. माझा तुमची पहिलीच भेट आहे, पण त्यांनी सांगितलं त्या परिसरात पर्वत काय आबा आणि बोंडवे महाराज ही 2 मंडळी जुनी जाणकार आणि उत्कृष्ट गायक आहेत. येईपर्यंत मला तेवढंच सांगत होते ती. आपण त्या आबा काय आलेले वाटत नाही, मला वाटतं आले नाही. पण महाराज नुसतं तुम्ही इथं गायलेलं त्यांनी तुमचा आवाज आहे मला तिथं आतमध्ये सांगितलं. म्हणजे काय तुमचं प्रेम असेल महाराज. म्हणजे मला सांगा, चांगल्या व्यक्तीचं नाव कुठेही निघल्याशिवाय राहत नाही महाराज. तुमचंच वर्णन केलं त्यांनी. राशीनमध्ये माझ्या गाडीत बसले ते. आम्हाला शिखर शिंगणापूरला जायचं आहे आता रात्रीचा प्रवास करून उद्याच्या कीर्तनाला. ते म्हणले योगायोग आहे महाराज, मला यायचे दर्शन होईल. उद्या एकादशीचा पर्व काळ आहे, शिवाय सोमवार आहे, मी तुमच्याबरोबर येणार. एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे, पण प्रेम आहे आमचं सुद्धा. त्यामुळे ते आले, महाराजही आलेत. दुसरे आमचे महेश महाराज केळगावचे आहेत महाराज. असं मंडळ. बरं काय होतं महाराज, लोकांचं लई लोक नादी लागतात असं समजू नका. कारण आमचं निम्म आयुष्य गाडीत चाललंय, त्यामुळं आमची गाडी दिसल्यावर काही घरात पळते ती, हा निघतोय का काय म्हणून. हे अशी परिस्थिती आहे. पण प्रेम आहे त्यांचं, ते निवांत होते म्हणून आले महाराज. पण तुमचं वर्णन केलं हे 100% खरं आहे. कीर्तन प्रवचन ऐकणारी माणसं आहात. काय आवडतं तुम्हा आम्हाला? सप्ताह आवडतो? तुम्ही म्हणाला आम्हाला आवडतो म्हणूनच आले ना. हेच होतंय, असंच होतंय. आम्ही सांगतोय सरळ,
पण जे येत आहेत त्यांना सांगतोय, जे घरी येत त्यांना काय घेणं देणं आहे. तुमची आवड, तुमची आमची आवड, ल्यावे खावे बरे असावे सदैव नेहमी, किंवा वाढावे संतान गृही व्हावे, ही तुमची आमची आवड. त्याच्यापेक्षा सांगू तुम्हाला मी आणखी एक वेगळी आवड सांगून जाणार आहे. हा, काय आवडतं ज्ञानोबा म्हणतात, जगस्वय्य पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडी. काय आवडतं जगाला? मी सार्वभौम पदावरती विराजमान. इथं बसलेल्यापैकी कोणाला वाटत नाही मी मुख्यमंत्री व्हावं? कोणाला वाटत नाही? हा, काय ते डोंगर, हा नाही, मी राशींचं सांगतोय, तिकडचं नाही. तुम्ही तिकडं गेला लगेच महाराज. प्रत्येकाला वाटतंय ना, हा, किती दिवस गाडीत फिरायचं, किती कीर्तन करायचं, किती दिंड्या करायच्या महाराज, हा, किती करायचं. त्याच्यापेक्षा बरं आहे ना तिकडं गुवाहाटीला. प्रत्येकाला वाटतंय ना मी मुख्यमंत्री व्हावं, का कुणाला वाटत नाही? हा, एक सार्वभौम पद, हा, माझं सर्वांनी ऐकावं प्रत्येकाला वाटतंय. हा, मला वाटतंय टाळकऱ्यांनी माझं ऐकावं, टाळकऱ्यांना वाटतंय पखवाजांनी माझं ऐकावं, पखवाजाला वाटतंय ऐकणाऱ्यांनी माझं ऐकावं, आणि या सगळ्यांना असं वाटतंय सिस्टीमवाल्यांनी माझं ऐकावं, आणि सिस्टीमवाल्याला वाटतं ह्या सगळ्यांनी माझ्या अंडर खाली राहावं. प्रत्येकाला मी अधिकारी असावं. हे जाऊ द्या व्यवहारातलं झालं महाराज, आपल्या घरामधलं पहा. वयस्कर जे आजोबा आहेत, आजोबाला वाटतंय पोरांनी माझं ऐकावं, सुनांनी माझं ऐकावं. पोराला वाटतंय सगळ्यांनी घरातल्यांनी माझंच ऐकावं. सुनांना वाटतंय सासूने माझं ऐकावं, सासूला वाटतंय नातवंडांनी माझं ऐकावं, आणि नातवंडांना वाटतंय ह्या सगळ्यांनी गप बसून आमचंच ऐकावं. प्रत्येकाला वाटतंय पुढच्याने आमचं ऐकावं. पण महाराज सगळ्यांना वाटतं मी उच्च पदावर असावं, सर्वांनी माझं ऐकावं. पण महाराज तुमचं आमचं कुणीच ऐकत नाही. ही शोकांतिका आहे विठ्ठला. हा, प्रत्येकाला वाटतं एक सार्वभौम पद, आणि ज्ञानोबा राय जातं, न मरणे निर्विवाद जगा पडी. महाराज हा, इथं बसलेल्यापैकी कुणाला असं वाटतंय का मी मरावं? मी म्हणजे मी नाही, तुम्ही म्हणा तू मर की उलट, आम्हाला काय घेणं पडले. प्रत्येक कोणाला वाटतंय का मला? फार घायला आलेलं म्हातारा असू द्या वयस्कर, त्याला विचारू द्या ना, बाबा आता जावं वाटतंय का? ते म्हणतो नाही, अजून एका नातीचं राहिलंच, एवढं झाल्याशिवाय मला मरणं शक्य नाही. महाराज मरणं हे निश्चित आहे, पण त्याचा तुम्हा आम्हाला विसर पडलाय बाबा, कोणी असू द्या. हा, महाराज म्हणतात तिथं अवताराला आलेले महात्मे सुद्धा राहिले नाहीत. नाही उर आली अवतार, इरते पामर जीव किती. इथं अवताराला आलेले महात्मे सुद्धा जास्त वेळ राहिले नाही, आणि जास्त वेळ राहिले नाही म्हणून त्यांना किंमत आहे महाराज. जास्त वेळ राहिले ना किंमत राहत नाही. अति परिचयात अवज्ञा झाल्याशिवाय राहत नाही महाराज. देवाने सुद्धा इथं आल्याच्या नंतर जास्त वेळ अवतार कार्य ठेवलं नाही. किती दिवस राहिला भगवान परमात्मा? कार्य संपलं की मोठी माणसं निघून जातात महाराज. हा, आणि जर देव आतापर्यंत भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र राहिला असता तर लोकांनी रानात पाण्यावर न्याला असता. हा, म्हणली असती आम्हाला जरा भिगवणला जाऊन यायचे, तू एवढं 12 देऊन ये म्हणली असते का नाही? अति परिचयात अवज्ञा झाल्याशिवाय राहत नाही महाराज. दररोज सूर्य उगवतो ना, आणि दररोज मावळतो महाराज. पण किती मंडळी असे आहेत ते सूर्यनमस्कार करतात हो? किती करतात? बसलेल्यापैकी हात वर करा बरं, किती जण करतात? हा, म्हणजे बऱ्यापैकी आहेत. पण मला सांगा, हा, सूर्य देवता नाही का? आहे का नाही? पण सांगू तुम्हाला, लोकांचे विसरून गेले हो, सूर्य देवता हे विसरून गेले. त्याने जर ठरवलं 2-3 वर्ष राशींमध्ये उगवायचंच नाही, काही रेजा पिशव्या खाताल काय महाराज? पण त्याचा परिचय रोजच उगवतंय, रोजच मावळतंय. लोक म्हणते त्याचं कामच आहे, ते काय त्याचं दर्शन घ्यायचंय महाराज? पण ती देवताच आहे. अति परिचय झाला सूर्याचा ना आपला. आता 2-3 दिवस जरा वातावरण आहे पावसाचं, आमच्याकडे 5-6 दिवस झालं उगवलंच नाही. हा, म्हणजे ऊनच अजून पडलं नाही.
आत्ता मुसळधार पाऊस झाला 4 वाजता आम्हाला, म्हणजे निघायच्या वेळेस महाराज इतकी भयान परिस्थिती झाली. भरपूर पाऊस आहे आम्हाला. तुमच्याकडे इकडे रावणगावच्या अलीकडे पाऊस नाही, तिकडून पलीकडं आहे महाराज. अशी परिस्थिती आहे. हे सूर्य सुद्धा देवता आहे, पण परिचय जादा झाला. अति परिचयात अवज्ञा झाल्याशिवाय राहत नाही. मी कशासाठी बोलतोय दादा, जास्त दिवस राहिले नाहीत महात्मे, मरावं लागतं हे निषेध आहे. इथं कोणीच राहिलं नाही. सांगू का तुम्हाला, मरायचं हे प्रत्येकालाच एक ना एक दिवस प्रत्येक जण जाणार आहे. पण याचा तुम्हा आम्हाला विसर पडला महाराज. मरण हे निश्चित आहे. एक ना एक दिवस जायचे. महेश महाराज जाणार, महाराज तुम्ही पण जाणार, आणि मी तर तुमच्या आधी जाणार. म्हणजे राहणार कोणी नाही. एका कवीनं सुंदर वर्णन केले, मोत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़े. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. काय वर्णन आहे महाराज. शाम के बाद होगा सवेरा, देखना है जब दिन सुनहरा. पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. महाराज मरण हे निश्चित आहे महाराज. असंच मी सांगायला लागलो कीर्तनामध्ये. इथं बसलेल्या प्रत्येकाला मरण आहे, उभं राहिलेल्या प्रत्येकाला मरण आहे महाराज. सगळा मंडप रडायला लागला, बसलेली सगळी माणसं रडायला लागली. मी म्हणलं राशींचं एक सुद्धा जागणार नाही, एक ना एक दिवस सगळे राशींकरांना मरण आहे. महाराज सगळा मंडप रडायला लागला, महिला रडायला लागल्या, पुरुष रडायला लागले, तरुण मंडळी रडायला लागली. एक कोपऱ्यात एक आजी बसलेली होती 70-75 वर्षाची, एकटीच हसायची. एकटीच हसायची. मी म्हणलं अजिबात दुःख नाही आजीला मरणाचं. सगळा मंडप रडायला लागला, आजी एकटीच फेट. जय विठ्ठल झाल्याबरोबर पळतच गेलो ना आजीचं पायच धरलं. म्हणलं आजी राशींचे सगळे मरणार म्हणल्यावर सगळं मंडप रडायला लागला, टाळकरी सुद्धा रडायला लागले, तुम्ही एकट्याच हसत होत्या. ती म्हणली महाराज तुम्हाला सांगू का, मी मरणाच्या भीतीनं रडत नव्हते, असं काही नाही. मग म्हणले तुम्ही सांगितलं महाराज राशींचे सगळे मरणार आहे, म्हणले मी पाहुणे आले. मग पाहुणे मरणार नव्हती काय येडी हळद, पाहुणे मरणार नव्हती. महाराज म्हणतात तिथं अवताराला आलेले महात्मे राहिले नाही, तर पाहुणीचा काय विषय आहे. मरण हे निश्चित आहे, पण मरण कोणाला आवडत नाही. न मरणे निर्विवाद जगा पडी हे ज्ञानोबा म्हण. मी मरण हे निश्चित आहे, पण मी मरू नये ही प्रत्येकाची आवड आहे. महाराज कोणालाही मरण आवडत नाही, ही तुमची आमची आवड आहे. काय सांगितली तुमची आमची आवड मी? लिहावे खावे बरे, चांगलं लिहायला मिळलं पाहिजे, चांगलं खायला मिळलं पाहिजे, चांगलीच प्यायला मिळलं पाहिजे. बिस्लरी चांगली आवड आहे. किंवा वाढावे संतान, गृही भावे धनधान्य. अजून महाराज जगस्वय्य पद, एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडी. ज्ञानोबा बोलतात हे तुम्हा आम्हाला आवडतं. आवड ही प्रत्येकाची वेगळी आहे. मी सांगून गेलो. चला पुढं. महात्म्यांच्या बाबतीत बोलायचं झालं ना, महात्म्यांना हे काहीच आवडत नाही महाराज. ते तर म्हणतात ना, नाही आम्हा जन्मा मरावे लागत, मरावे लागत. महात्मे आपल्या इच्छेने येतात महाराज. जन्मावं लागत नाही, मरावं लागत नाही. संसाराच्या बाबतीत तर आवडत नाही. काय आवडतं तुम्हाला महात्म्यांना प्रश्न केला ना, तुकोबरायनं विचारलं, तुकोबराय काय आवडतं तुम्हाला? तुकोबराय म्हणता सांगू तुम्हाला मला काय आवडतं? तुळशी हार गळा, कासे पितांबर, आवड निरंतर हेची ध्यान, आवड निरंतर हेची ध्यान. आवड निरंतर आवड निरंतर
तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. तुकोबराय म्हणतात मला तेच ध्यान आवडतं. कोणतं ध्यान? ध्यान याचा अर्थ रूप. ते ध्यान आवडतं. कोणतं? ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीचे हार आहेत, पितांबर नेसलेला आहे, ज्याच्या कानामध्ये मकर आकार कुंडले आहेत, महाराजाच्या कंठामध्ये कौस्तुभ मणी आहे, जो सुंदर आहे, जो विटेवरती उभा आहे, तुकोबराय म्हणतात तेच माझं सर्व सुख आहे आणि ते मी पुन्हा पुन्हा आवडीनं पाहिन. 2 वेळेला आवड हा शब्द याच अभंगामध्ये महाराजांनी घेतला. आवडे निरंतर हेची ध्यान आणि पाहिन श्रीमुख आवडीने. 2दा आवड शब्द घातला. हेच माझं सर्व सुख आहे, मला दुसरं काही आवडत नाही. सगळेजण म्हणतायत पण बारकावाने त्याचा कोणीही विचार करत. तेच आवडतं ना देवाला. विचारा ज्ञानोबारायांना. ज्ञानोबारायला माझ्या जीवित आवडी, माझ्या जीवित आवडी, माझ्या जीवित आवडी, माझ्या जीवित आवडी. पंढरपुरा नेईना मुडी, पंढरपुरा नेईना मुडी, पंढरपुरा नेईना मुडी, महात्म्याची. काय ज्ञानोबारायांच्या आवड? माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेहन घुडी, का पांडुरंगी मन रंगले. महाराज दुसरी माझी आवड नाही. त्याच्याही पुढे जाऊन ज्ञानोबाराय बोलतात देवा सांगू का तुला, तुझे आन वाहीन गा देवराया. किती आवडतो, बहु आवडसी जीवापासून या. माझ्या जीवापेक्षाही तू देवा मला जास्त प्रिय आहे. मला दुसरं काही आवडत नाही, फक्त तूच आवडतो देवा. कोणत्याही संतांना विचारा, ते सांगतात संत महात्म्यांची आवड ही भगवंतच आहे, याच्या व्यतिरिक्त संत महात्म्यांची आवड नाही महाराज. मग चला पुढं. तुम्हा आम्हाला संसार विषय आवडतो. संसार विषयाच्या पेक्षा तुम्हा आम्हाला दुसरं काही आवडत नाही. संत महात्म्यांना संसार विषय आवडत नाही, त्यांना देवच आवडतो, देवापेक्षा दुसरं काही आवडत नाही. तसं आवड ही प्रत्येकाची वेगळी आहे. मी सुरुवातीला सांगून गेलो, काय आवडतं देवाला, काय आवडतं देवाला, असा प्रश्न ज्यावेळेस निळोबारायांना केला ना, निळोबारायांनी त्याचं उत्तर दिलं. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज आवड सांगतात देवाचे. निळोबारायांना प्रश्न केला साधकांनी, महाराज
काय आवडतं देवाला? त्यावेळेस निळोबारायाने उत्तर दिलं प्रथम चरणामध्ये, भाविकाची आवडी देवा. निळोबाराय म्हणतात त्याला फक्त भाविकच आवडतात. अभंगाला सुरुवात करताना महत्वाचा शब्द वापरला निळोबारायांनी, भाविक. कुणाला म्हणायचं हो भाविक? भाविक म्हणायचं कुणाला? 12-13 ठिकाणी गंध लावला त्याला भाविक म्हणायचं? हां, किलोभर माळा घातल्या तुळशीच्या त्याला भाविक म्हणायचं? संपूर्ण गाथापाठ केला त्याला भाविक म्हणायचं? का 2-2 तास तुमच्यासमोर धोतर नेहरू फेटा कंबर बांधून बोलतो त्याला भाविक म्हणायचं? भाविक म्हणायचं कुणाला? भाविकाची व्याख्या काय? कुणाला म्हणायचं भाविक? महाराज. हां, महाराज कीर्तन केल्याच्या नंतर कीर्तनकार होईल, भाविक होता येणार नाही, संत होता येणार नाही. गोड गायन केलं, गायक होता येईल महाराज, संत महात्मा भाविक होता येणार नाही. सांगू तुम्हाला, मी बोलत नाही, कीर्तन करीसी कीर्तनकार होशी, वैष्णव न होसी अरे जना. कीर्तन केल्यानंतर कीर्तनकार म्हणतील लोक, वैष्णव थोडा म्हणतील. आणि आम्ही कुठं वैष्णव होता असतो का महाराज? इतकी सोपी गोष्ट आहे. वैष्णवाला खिसाच नसतो महाराज. आम्हाला 100 कमी आले तरी गाडी वळून येते आमची. हां, कसं वैष्णव होता येईल महाराज? कसं भाविक होता येईल? आम्हाला भाविकाची व्याख्या वेगळी आहे. भाविक सांगू तुम्हाला, एक वाक्यामध्ये भाविक सांगून जाईल मी तुम्हाला. सगळे सुज्ञ मंडळी आहात तुम्ही. भाविक कोणाला माझं समजा, वरती हा स्लॅबचा मंडप आहे असं समजा. स्लॅबचा नाही ना वर? हा मंडप स्लॅबचा नाही ना, पण आहे असं समजा. आणि इथं पांडुरंगाची मूर्ती आहे असं समजा. हे मंदिर आहे असं समजा. अचानक भूकंप झाला चालू कीर्तनामध्ये, आणि आता स्लॅबचा मंडप खाली कोसळणार. कीर्तन माझं चालू आहे, मी उभा आहे, गायक मंडळी महाराज मंडळी उभे आहेत, 2 मृदुंगाचार्य आहेत, सिस्टीमवाले आहेत. आणि आता सेकंदामध्ये, काही 1 मिनिटामध्ये आता मंडपचा स्लॅब सगळा आपल्या अंगावरती पडणार. देवा शपथ खरं सांगा, तुम्ही काय करता? नुसतं पळून नाही जाणार, मला तुडून पळून जाणार. तू मर मी आला तर. हां महाराज, पण आपल्यातला एखादा ग्रहस्थ उठून इथं पांडुरंगाच्या मूर्तीकडे जाईल, देवाला आलिंगन देईल, देवा तुझ्या अंगावरती एखादी वीट पडेल, एखादा दगड पडेल, भगवंता तुला एखादी जखम होईल ना, आपलं संपूर्ण शरीरानं देवाचं शरीर जो झाकून घेईल तो भाविक. बाकी सगळं गचपान आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याची आवड आहे देवाला महाराज. बघा तुम्ही, एखादा मनुष्य दिसायला नास्तिक आहे, पण त्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरत असते. बघा तुम्ही. मग आपण म्हणतो आपण एवढ्या वाऱ्या करतो, एवढे कीर्तन करतो, रोज एक अभंग पाठ करतो, गीता पाठ केली, गाथा पाठ केला, देव त्याच्या घरी कच्च्या घागरीनं पाणी भरतोय. अरे त्याचं पूर्वजन्मीचं सुकृत आहे ते. ही एका जन्माची पुण्य असते काय महाराज? हे अनेक जन्माची पुण्य असते महाराज. ते सुकृत त्याचं असतं. हां, सांगू तुम्हाला, भगवंताचं ब्रीद आहे, देस घेसी तेव्हा देसी, आईसा अससी उदार. तो काहीतरी घेणारच, त्यावेळेस देणार, तोपर्यंत देणार नाही. किती वर्गणी चुकवण्याचा प्रयत्न करा. काय बोलतोय मी? देव त्याच्या वाट्याचं घेतल्याशिवाय राहत नाही. लोक दिंडीला येतात आणि बिसी चुकवायचा प्रयत्न करतात. म्हणजे मी आमच्या दिंडीतलं सांगतोय, तुमच्या नाही बरं का, मला जायचंय. हां, हे आमच्या दिंडीतलं सांगतोय. दिंडीला येतात, पहिल्या पंक्तीला जेवण करतात, उलटी आचार्याला म्हणतात आज मीठ कमी पडलं, स्वयंपाकच नाही बरोबर झाला. अरे पहिल्या पंक्तीला तू इतकं निबर केलं, इथं इतकं निबर केलं तू. हां, कपडा इतकं पोट निबर केलं, मग म्हणतो त्याला मिठच नाही. आणि तू वर्गणी किती दिलं म्हणलं, ते नादीच लागत नाही आपण. हे अशी लोक आहेत समाजामध्ये महाराज. मी कशासाठी बोलतोय? कुणाला म्हणायचं भाविक? जो देवावरती निस्सीम जीवापेक्षाही जास्त प्रेम करतो त्याला म्हणायचं भाविक. हां, मग निळोबराय कळलं आम्हाला, देवाची आवड आहे भाविक, त्याला भाविकच आवडतात, त्याला संतच आवडतात, दुसरं काही आवडत नाही. मग काय करतो ते भाविकासाठी? महाराज म्हणतात, करी सेवा निज प्रीती. हां, माझा भगवान परमात्मा भक्ताच्या सेवा करतो. सेवा कोणती सेवा करतो? महाराज म्हणतात, कोणतीही सेवा करतो, न सांगता करी सर्व, न सांगता करी सर्व,
समागमे सर्वभावे हरि समागमे सर्वभावे हरि समागमे सर्वभावे हरि सर्वभावे हरि सांगत करी सर्वदा महाराज माझा भगवान परमात्मा काय सेवा करतो भक्ताची सांगू तुम्हाला. हा जे वाटेल ते काम करतो माझा भगवान. सांगून करत नाही, न सांगता करी सर्व काम. महाराज म्हणतात सांगून करत नाही बा. सांगून तर सालाचा गडी पण करत नाही. हा आपल्याकडे सालाने ठेवलेला जो गडी असतो तो सुद्धा सांगून काम करत नाही. पण माझा भगवान परमात्मा भक्ताच्या घरी न सांगता करी सर्व काम. महाराज कुणाची कामं केली, भली मोठी यादी दिली महाराजांनी. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखोनी. संपूर्ण अभंग पाहून घ्या दुसऱ्या मालिकेतला काकड्याचा. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादास. चर्मरंगो लागे रोहिदासा संगी, कबीराचे मागे सिलेविनी. सज्जन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे. पूर्ण अभंग आहे, पाहून घ्या. इतकी कामं केली. सांगू तुम्हाला आणखी काय काम केलं माझ्या भगवान परमात्म्याने. हा महाराज तुम्ही आम्ही करणार नाही ते काम केलं माझ्या भगवान परमात्म्याने. राजस्थानचं एक कुटुंब जगन्नाथपुरीला आलं महाराज. राजस्थानवरून जगन्नाथपुरीच्या यात्रेला काही मंडळी गेली असतील, भविष्यात जातील. कोल्हाटी समाजाचं कुटुंब आहे. उदरनिर्वाहासाठी तिथं आलं. कोल्हाटी समाज काय करतो माहिती आहे तुम्हाला? काय करतो? गावा कुठेतरी एखाद्या मोठ्या गावामध्ये शहरामध्ये जातो. चौकामध्ये 4 काट्या अशा उभ्या केल्या जातात. त्याला एक दोरी बांधली जाते. त्यांचे असणारे एखादं लेकरू असतं घरामध्ये छोटंसं. तिचा बाप ढोल वाजवतो, आई तिथं मध्ये कापड आतरते, मुलगी दोरीवरती नाचते. इकडं ढोलाचा किंवा गाण्याचा, आता हे टेप रेकॉर्ड निघल्यापासून गाण्याचा आवाज चालू असतो. पूर्वी असा ढोल वाजवला जायचा. महाराज सकाळी सकाळी ते कुटुंब लवकर उठायचं, जगन्नाथाच्या दर्शनाला जायचं. हरी खेळ करायला चाललोय रे, जेवढं जमेल देवा तेवढं तुझ्या पायावरती आणून वाहील, जेवढं पोटासाठी लागतंय तेवढंच घेईल, उरलेलं तुम्हा समर्पण असं म्हणायचं. बऱ्याच वेळेला आपण खेळ पाहतो की नाही ना? पाहतो ना असे रस्त्याने चाललेले खेळ. बराच वेळ गाडीवर असलो तर गाडीवरूनच पाहतो, पण खाली उतरून त्यांनी अंथरलेल्या फडक्यावरती कापडावरती आपण 1-2 रुपये कधी टाकत नाही. कारण देवाने आपल्याला तेवढे पैसे दिले नाही. बरोबर आहे ना महाराज? दिलेच नाही ना आपल्याला. आपल्याला कुठं पैसे दिले? हां दिले पाहिजेत महाराज. पोटासाठी करतात ती मंडळी महाराज. देवानं दिलंय आपल्याला ना. मी तर म्हणतो कमवलेल्या रकमेतली 2% रक्कम ही दान धर्मातच गेली पाहिजे. आणि नाही गेली तर देव त्याच्या वाट्याचं घेतल्याशिवाय राहणारच नाही महाराज. हां 2% रक्कम. 100 कमवले ना 98 आपलेच आहेत, पण 2 हे त्याचेच आहेत. आणि ते 2 जर तुम्ही नाही दिले तर वर्षभराचा हिशोब होतो. आणि मग टायपर होतो, मलेरिया होतो, डेंगू होतो, चिकनगुन्या होणार, कोरोना होणार, जे व्हायचे ते होणार. मग ते डॉक्टर घेणार आणि डॉक्टर गुप्तदान आपल्या पैशाचं तिथं जाऊन करणार. पुण्याही डॉक्टरच्या नावावर जाणार. पैसे कुणाचं? अय राशीन, पैसे कुणाचं? त्याचं घेतल्याशिवाय तो राहणार नाही. मी काय सांगत होतो, जगन्नाथाच्या दर्शनाला गेले, दर्शन घेतलं. देवा आज खेळ करायला चाललोय रे. चौकामध्ये खेळ सुरू झाला. काठ्या उभ्या केल्या, दोरी बांधली, इकडे खोटी ठोकली, तिकडे खोटी ठोकली, दोरी ताणून बांधली आणि पोटचं लेकरू दोरीवरती चढलं. महाराज सांगू तुम्हाला, आई लहानपणीच गेलेली होती त्या मुलीची. बाप होता, बापाने गळ्यामध्ये ढोल अडकवला, मुलगी दोरीवरती चढली ना महाराज. बापाचं मुलीवरती खूप प्रेम असतं महाराज. मुलगी उपवर झालेली होती, लग्नाच्या योग्यतेची झालेली होती, पण उदरनिर्वाहासाठी आणि घरामध्ये स्वयंपाकाला कोणी नसल्यामुळं मुलीच्या करवी खेळ केला जायचा. त्या काळात त्या गावातल्या त्या जगन्नाथपुरीतल्या काही तरुण मुलांची वाईट नजर त्या मुलीवरती पडली महाराज. त्या काळात असणारा त्या जगन्नाथपुरीचा राजा होता ना, पळतच ती मुलं त्या राजवाड्यात गेली. महाराज
आज चौकामध्ये कोल्हाटी खेळ करण्यासाठी आलाय. राजा म्हणला मग झालं काय? राजा, त्याची जी मुलगी जी दोरीवरती नाचते ना ती तुझी राणी होण्याच्या योग्यतेची आहे. राजे सुद्धा लई शहाणे असतात असं समजू नका. त्या कार्ट्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि राजा त्या काळात रथ घेऊन त्या रस्त्यानं चालला ना, दोरीवरची मुलगी पाहिली ना, राजाची पापी वासना त्या मुलीवरती गेली महाराज. त्या दिवशीचा खेळ झाला. जमलेले पैसे फडकं गोळा केलं, जगन्नाथाच्या पायरीवरती ठेवलं, जेवढं पोटाला लागतंय तेवढं घेतलं आणि उरलेलं हरी तुम्हा समर्पण म्हणून कोल्हाटी गेला. त्या कोल्हाट्याचं नाव होतं लाख्या नावाचा कोल्हाटी. महाराज दुसऱ्या दिवशी पुन्हा खेळासाठी आला, जगन्नाथाचं दर्शन घेतलं, चौकामध्ये खेळ सुरू झाला. लाख्या कोल्हाट्यानं गळ्यामध्ये ढोल अडकवला, मुर्गी दोरीवरती नाचते. त्या राजाचे काही सेवक आले ना, सेवकांनी काय केलं, दोरीवरची मुलगी खाली घेतली, तिचं नाकतोंड दाबलं आणि बापा देखत मुलीला उचलून नेलं. महाराज स्वतःच्या पोटची मुलगी आपल्या डोळ्या देखत जर कोण घेऊन जात असेल ना महाराज, त्याच्या इतकं दुःख बापाच्या अंतकरणाला दुसरं कोणतं होत नाही. जीवापाड सांभाळलेली असते मुलीला बापानं. आताच्या मुलींना त्याच्या लाजा राहिले नाही, तो विषय निराळा आहे. पण बाप मुलीवरती सर्वात जास्त प्रेम करतो. सांगू तुम्हाला, बाप जीवनात दोनदाच रडतो, लक्षात ठेवा सज्जन हो. कितीही निर्दयी बाप असू द्या, किती कठोर बाप असू द्या, बाप जीवनात दोनदाच रडतो. एक, स्वतःची पोटची मुलगी नांदायला जाते तेव्हा. दोन, स्वतःचा मुलगा बायकोला घेऊन वेगळं राहतो तेव्हा. दोनदाच रडतो बाप, कितीही कठोर असू द्या. तो बाकी कुणाच्याही पाया पडन, मंडपावाल्याच्या पाया पडन, आचार्याच्या पाया पडन, सगळ्यांच्या पाया पडन. सगळेजण रडतात मुलगीची पाठवणी करत असताना, पण बाप एका कोपऱ्यामध्ये कुठंतरी उभा असतो. इतक्या दिवस तळहाताच्या फोडाप्रमाणे लेकरू जपलं मी, आज दुसऱ्याच्या स्वाधीन करावं लागतंय. रडतो बाप. महाराज डोळ्या देखत मुलगी उचलून नेली ना महाराज, होता तसा ढोल तिथंच टाकून दिला. जड अंतकरणानं आज पाठीमागं जाताना जगन्नाथाच्या दर्शनाला गेला नाही. दुसऱ्याच्या गावात पोट भरायला आलोय ना, राजाला बोलण्याचा अधिकार नाही, गावात कोणाला विनंती करू शकत नाही. महाराज लाख्या कोल्हाटी आपल्या झोपडीकडे गेला, गुडघ्यामध्ये मान घातली, ढसा 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 लाख्या कोल्हाटी रडू लागली. रात्रीचे 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले. महाराज पाहिलेल्या सगळ्यांना वाईट वाटलं, पण राजाला बोलणार कोण? कोणीही बोलायला तयार नाही. महाराज मग काय झालं सांगू तुम्हाला. 8 वाजता धूप आरती झाली, जगन्नाथाचं मंदिर बंद व्हायची वेळ झाली ना, जगन्नाथाला दरदरून घाम आला. का? अरे दररोज 5 वाजता येणारा माझा भक्त लाख्या कोल्हाटी आज माझ्याकडे आला नाही दर्शनाला, फडकं आलं नाही, मला दक्षिणा आली नाही, देवाला दरदरून घाम आला. आता तो चतुरांचा शिरोमणी, लक्षात आलं काय घडलंय ते त्याच्या लक्षात आलं. लाख्या कोल्हाटी घरी जाऊन रडतोय, ढोल तिथंच, काट्या तिथंच, दोरी बांधलेली तशीच, जे फडकं अंथरलं होतं आणि त्याच्यावर लोकांनी चवली पावली टाकली होती तेही तसंच. महाराज रात्री 10-10:30 वाजता जगन्नाथ भगवान परमात्मा राजाच्या स्वप्नामध्ये गेला. राजा, जी मुलगी तू आणलेली आहेस ना त्या कोल्हाट्याची, त्या मुलीला जर स्पर्श केला ना, उद्या दिवस उगवण्याच्या आत तुझं राज्य भस्मसात करेन. महाराज स्वप्न पडलं राजाला. राजा घाबरलं. त्या दिवशी त्या मुलीच्या महालाकडे, त्या बंदीखान्याकडे गेलंच नाही. दुसऱ्या दिवशी काय झालं, खेळाची वेळ झाली, ढोलही तसाच होता, काठी तशीच होती, दोरी तशीच होती. आणि महाराज माझ्या भगवान परमात्म्याने काय केलं, जागा सोडली, सिंहासन सोडलं, रत्नजडी सिंहासन सोडलं. माझ्या रुक्मिणी आईसाहेबानं, जगाच्या मालकिनीनं काय केलं महाराज, राजाच्या मुलीचं रूप घेतलं, त्या कोल्हाट्याच्या मुलीचं रूप घेतलं. आणि माझ्या भगवान परमात्म्याने काय केलं माहिती आहे तुम्हाला, चौकामध्ये गेला, जो ढोल लाख्या कोल्हाट्यानं खाली ठेवला होता ना, तो ढोल हातामध्ये घेतला. आणि महाराज त्याचं वर्णन करून सांगतात, काय करतो भगवान परमात्मा. लाख्या कोल्हाट्या कोल्हाट्याचा
गळ्यामध्ये ढोळ अडकवला. रुक्मिणी आईसाहेब मुलीच्या रूपामध्ये दोरीवरती आहेत. लाख्या कोलाटी ढोल पिटतोय. जी कार्टी सुरुवातीला पाहायला आलती ना, ते रस्त्याने पुन्हा चालले तर खेळ चालू आहे. मुलगी होती ती दोरीवरती आहे. लाख्या कोलाटी ढोल पिटतोय. पळतच राजाकडे गेली. राजा, अरे काल आणलेली मुलगी कुठे आहे? राजाने सांगितलं बंदीखान्यात आहे. पोरं बंदीखान्यामध्ये गेले तिथं पण आहे. पुन्हा पळत आली. चौकामध्ये पाहतात तर दोरीवर पण आहे. परत पळत गेली. आतमध्ये पाहतात तर आतमध्ये आहे. पळतच गेली. राजा, अरे तू आणलेली मुलगी सामान्य नाही बाबा. ती चौकात पण दिसते आणि इथं पण दिसते. तिला स्पर्श करू नको. तिला होती तिथं नेऊन सोड. महाराज, राजानं काय केलं? साडी चोळी केली, बोळवणी केली मुलीला. हा चुकलं ताई म्हटला. राजा चौकामध्ये आणून सोडली ना. ती मुलगी राजवाड्याच्या बाहेर पडली ना. महाराज, दोरीवरती चढलेली रुक्मिणी आईसाहेबांना वरूनच उडी टाकली. लाख्या कोलाट्याने ढोलही तिथंच ठेवला. म्हणजे भगवान परमात्म्याने, जगन्नाथाने ढोलही तिथंच ठेवला. जे फडकं अंथरलेल्या लोकांनी पैसे टाकलेले होते, पैसेही तिथंच राहिलं. मुलगी आली. जो बाप होता ना मुलीचा, लाख्या नावाचा कोल्हाटी, झोपडीमध्ये रडत बसलेला होता. 2 दिवस झालं. कसे असेल माझं लेकरू? काय करत असेल? राजाने काय केलं तर नसेल ना? काय असतं बापाचं अंतकरण? महाराज विचार करतोय. मुलगी आली. पाहिलं तर दोरी तशीच, ढोलही तिथंच, फडकंही अंतरलेलं तिथंच, त्यावरती पैसे साठलेले तसेच. ती म्हणली बाबांचं वय झालंय, त्यांच्या लक्षात राहत नाही. खेळ केला आणि असेच निघून गेले. म्हणले ढोलही नेलं नाही, फडकंही नेलं नाही. ते कापड जवळ घेतलं, गोळा केलं, ती पिरचुंडी बांधली, जगन्नाथाच्या दर्शनाला गेली. हात जोडले त्या मुलीनं. डोळ्यातून अश्रूच्या धारा होता. जगन्नाथा, माझ्या वडिलांचं वय झालं रे जगन्नाथ. आता विसरतात माझे बाबा. तुला दक्षिणा द्यायची विसरून गेले ना. पण सांगू का, माझ्या आयुष्यात मी वडिलांची अमर्यादा केली नाही. देवा, हे आहे ते तुझंच आहे. पण फक्त घरी नेणार, वडिलांना विचारणार, जेवढं पाहिजे तेवढं त्यांना देणार, उरलेलं हरी तुला देण्यासाठी पुन्हा येणार. मुलगी पर्णकुटीकडे गेली. पर्णकुटीचं दार वाजवलं. मुलीचा आवाज 3 दिवसात बापाच्या कानावरती पडला ना. हृदयाला गारवा तयार झाला. मुलगी आतमध्ये गेली. आवाज दिला, बाबा. बाबा म्हणल्याबरोबर बाबांना हंबरडा फोडला. डोळ्यातून अश्रूच्या धारा होतात. मुलीच्या गालावरून हात फिरवला. बाळा, राजानं काय तुला केलं तर नाही? ठीक आहेस ना बाळा? ठीक आहेत ना म्हणल्यावर, बाबा मला काही झालंच नाही. राजा खूप चांगला होता. राजानं काही केलं नाही बाबा. बाबा तुम्ही खेळ केला. कापडही तिथंच ठेवलं, ढोलही तिथंच ठेवला. आणि इतके पैसे जमले, दररोजच्या पेक्षा जादा पैसे जमलेत बाबा. सांगा ना, पैसे विसरून आला तुम्ही? बाळा, ज्या दिवशी तुला दोरीवरून उचलून नेलं ना बाळा, त्या दिवशी हा अभागी बाप या पर्णकुटीच्या बाहेर पडला नाही बाळा. तू म्हणती खेळ केला? नाही बाबा, सकाळी तुमचा खेळ झालाय. पैसे टाकले लोकांनी तसेच होते. आणि मग त्याच्या लक्षात आलं की हा खेळ केलाय कोणी. पोटच्या लेकराला हाताला धरलं, जगन्नाथाच्या समोर गेला. जगन्नाथा, अरे या अभागी लाख्या कोलाट्यासाठी तू जर माझा ढोल तिथं वाजवून माझ्या मुलीचं रूप रुक्मिणी आईसाहेब जर घेत असतील ना, अरे मी हे तुझे ऋण फेडायचे कुठं म्हणून ढसा 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 लाट्या कोराटी रडू लागला. महाराज, याच्यापेक्षा देवानं काय सेवा करायची अजून? करी सेवा निज प्रीती. आणि मग महाराज सांगतात, माझा भगवान परमात्मा, महाराज नुसती सेवा करतो यात नवल नाही. काय करतो? त्या भक्तावरती संकट आलं ना, महाराज म्हणतात त्याच्या मागे पुढे तो धावत असतो. अभंगाचं दुसरं झेंडतवा बाधे पुढे हिंडतया बाधे पुढे दास होए
सखळ नाच कोडे सखळ नाच कोडे सखळ हिंदतया बाजे पुढे हिंदतया बाजे पुढे नवसे गोळे काय करतो भगवान परमात्मा भक्तासाठी? हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ. त्या भक्ताच्या पाठीमाग काम करतो नवल नाही, सेवा करतो नवल नाही. ज्या ज्या वेळेस भक्तावरती संकट येताना मागे पुढे उभा राहे संभाळीत. आलिया अगाध निवाराया महाराज. निर्वाणी गोविंद समाधि निर्वाणी गोविंद समाधि पुढे अर्थाची बरीच प्रमाण दिली महाराज. निर्वाणी गोविंदा से मागे पुढे काहीच साकडे पडून दे. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. शेकडो प्रमाण आपल्याला देता येतील आणि ते पण बंद होणार नाही, कारण ते कीर्तनकारच आहे ते महाराज. आणि प्रसिद्ध कीर्तन तुषार महाराज दुर्गुडे तुम्ही ऐकून असाल. वरवण ते कीर्तनकार असल्यामुळे ती पोषकच साथ होणार. आपली वेळ आता संपत आली, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आणि 11च्या पुढं मला परवडत पण नाही. म्हणजे त्या दृष्टीनं म्हणत नाही मी, त्या दृष्टीनं लोक लगेच तिकडे जातात बो, ते नाही मला म्हणायचं. वयस्कर मंडळी असतात, काही ना गुडघ्याचा त्रास असतो, काही ना मणक्याचा असतो, त्यांना परवडत नाही म्हणून मला परवडत नाही, असं मला म्हणायचं. काय सांगत होतो मी? सांग बाबा म्हणाव, तुला काय सांगायचे राहिले 10 मिनिटं. महाराज देव उभा मागे पुढे. महाराज हिंडे तया मागे पुढे नासी कोडे सकळ. महाराज भक्तावरती आलेल्या संकटाचं निवारण करतो. मागेही पुढे उभा राहतो आणि पुढे सुद्धा उभा राहतो. कुणाच्या मागे राहिला, कुणाच्या पुढे राहिला सर्वांना माहिती आहे. अर्जुनावरती संकट आलं, भगवान परमात्मा पुढं होता. द्रौपदीवरती संकट आलं, भगवान परमात्मा मागं होता. अनेक भक्ताच्या याद्या आहेत महाराज. महाराज माझा भगवान परमात्मा आणखी काय करतो? घरी दारी वसे हरी विश्वंभरी भावजा. महाराज त्याच्या घरी दारी माझा भगवान परमात्मा वास्तव्य करतो. कुणाच्या? आमच्या? तुमच्या नाही ना, आमच्या नाही. भक्ताच्या घरी दारी वसे हरी. पण विश्वंभरावरती तितका भाव पाहिजे. किती भाव पाहिजे सांगू तुम्हाला? जेवढा भाव जनाबाईचा होता तेवढा पाहिजे, जेवढा भाव मीराबाईचा होता तेवढा पाहिजे.
जेवढा भाव कान्होपात्रेचा होता तेवढा पाहिजे. ते भाव आहेत आपल्याकडे. हां, कान्होपात्रे इतका भाव आपल्याकडे आहे का? माहिती आहे कान्होपात्रा सर्वांना? सांगू तुम्हाला. हां महाराज, कान्होपात्रा. वारीला जातो आपण, सगळे वारकरी आहोत. वारीला जाताना त्या गाडीवरती, टेम्पोवरती, ट्रकवरती ड्रायव्हर लोक लई छान असतात. ती भोंगे बांधतात आणि त्याला कॅसेट लावतात. हां, आणि कॅसेटवरती गाणी सुरू असतात, अभंग सुरू असतात. एक आवाज ऐकायला मिळतो त्याच, जाता पंढरी सुख वाटे जीवा जाता पंढरी. गेला आवाज आपल्यातला महाराज, पुन्हा ऐकायला मिळणार नाही. हां, रत्न होती ही महाराष्ट्रातली महाराज. कोरोनानं रत्नच्या रत्न नेली. लता दिदी गेल्या, भीमसेनजी जोशी गेले. या 2 वर्षाच्या अगोदर हे अभंग नाही ऐकायला मिळेल. एक नवीन गाणं आलं तर नवीन गाणं ऐकायला मिळेल त्या भोंग्यावरती रस्त्यानं जाताना. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची. पण काही असे असतात कडवे महाराज, जैसे जाचे कर्म तैसे ऑटोमॅटिक तुम्ही पुढचं म्हणणार महाराज, त्याला सांगावं लागत नाही. काही अभंगच असे आहेत. काही अभंगच असे आहेत, काही कडवीच असे. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. मला ते गाणं म्हणायचं ना, त्यामध्ये एक कडवं आहे. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्होपात्राला देवानं मंदिरात जागा दिली. वेश्येची मुलगी आहे कान्होपात्रा, अतिशय सुंदर. किती सुंदर सांगू. सुकलेल्या गुलाबाच्या फुलाला जर कान्होपात्रेनं हात लावला तर सुकलेलं फुल महाराज टवटवीत व्हायचं. इतकी सुंदर. आताच्या बायांनी किती फेरेन लवली लावू द्या, तितकी सुंदर होणे नाही महाराज. इतकी सुंदर. पान खाल्लं तर कान्होपात्रेच्या घशातून दिसायचं. तिला सुंदरतेचा इतका अभिमान होता. हां, सकाळी सकाळी स्नान झालं की गच्चीवरती बसायची. जुनं माळवादी घर होतं, शेजारून रस्ता होता, पुढे एक खड्डा होता, त्यामध्ये चिखल झालेलं होता, गटर तयार झालेलं होतं. 80 वर्षाचं म्हातारा असू द्या, केस विंचरत बसलेल्या कान्होपात्रेक वरती पाहिल्याशिवाय पुढं जायचं नाही. चष्म्याच्या काचापासून कान्होपात्रेकडे पाहायचं आणि पुढं जाताना त्या खड्ड्यात पडायचं. तिला आनंद व्हायचा, हसायची मोठ्यानं, खेदळायची अशी. तिला आनंद व्हायचा. एके दिवशी काय झालं, ही 4 भावंड, निवृत्तीनाथ दादा, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताई, 4 भावंड त्या गावामध्ये मुक्कामी आली. मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी प्रस्थान केल्याने निघालेत. जात असताना कान्होपात्रा केस विंचरत वरती बसली होती. या 4ही भावंडींनी तिच्याकडे डोकूनही पाहिले नाही. खड्डा चुकवला आणि पुढे निघून गेले महाराज. तुम्ही म्हणाल एवढ्या पटपट, वेळ माझी संपत आली आणि मी वेळेचं बंधन पाळणारा माणूस आहे. कान्होपात्रेला राग आला. आतापर्यंत एकही माणूस या रस्त्यानं माझ्याकडे पाहता गेला नाही. ही कोण आहेत मुलं? पळतच खाली आली आणि तिला माहिती नाही हे कोण आहेत. ज्ञानोबरायांच्या समोर नतमस्तक झाली. माता श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, पाय ठेवले. विचारलं कोण आहात तुम्ही? त्यांनी सांगितलं मी ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ दादा, सोपान ही मुक्ताई आहे. महाराज तुम्ही माझ्याकडे पाहिलं नाही? ज्ञानोबराय म्हणले तुझ्यात पाहण्यासारखं आहे तरी काय? काय पाहण्यासारखं आहे तुझ्यामध्ये? तुला पाहण्याची आम्हाला गरज नाही. त्यावेळेस ती अशी खरखरच उतरली बो कान्होपात्रा. विचारलं महाराज मी सुंदर नाही? काय विचारते कान्होपात्रा? मी सुंदर नाही? ज्ञानोबरायांच्या मुखातून वाक्य गेलं जे मी सुरुवातीला बोललो, होता तुमची कृपा. पशु बोल. महात्म्याची कृपा झाल्यावर काय होतं, कशा माध्यमातून महात्मे कृपा करतात लक्षात ठेवा. त्यांनी सांगितलं अगं तू काय सुंदर आहे, एकदा तू पंढरीला जा आणि माझ्या भगवान परमात्म्याचं रूप बघ, मग तुला कळल सुंदर कोण आहे. विदेही अवस्था तयार झाली. त्याच पावली वैराग्य झाले. हे धन्य देवाचे मनोनिया धन्य
यात्रा झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञान देवाची. जा एकदा पंढरीला आणि त्या देवाचं रूप बघ. त्या पावली वैराग्य झालं. पायी पंढरीचा प्रवास केला, चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं. कान्होपात्रा दर्शन बारीला लागलेले आहे, गरुड खांबाला भेटी दिली. भगवान परमात्म्याचं रूप एकदा डोळे भरून पाहिलं ना. काय होता देव? राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा, लोकली या कस्तुरी मळवट, चंदनाची बुटी. देवाकडे पाहिलं ना. आता 5 मिनिटामध्ये कान्होपात्रेचं दर्शन होणार आहे. समोर देवाच्या गेली, पुन्हा डोळे भरून देवाचं रूप पाहिलं ना. देवाच्या पायावरती नतमस्तक झाली, डोकं देवाच्या पायावरती ठेवलं ना. कान्होपात्रेनं आपला प्राणच देवाला अर्पण केला. 5 मिनिटं झालं बारी पुढं सरकत नाही, 10 मिनिटं झालं बारी पुढं सरकत नाही. बडवे मंडळीने ढकलण्याचा प्रयत्न केला ना. कान्होपात्रेचं प्रेतच खाली पडलं. प्रेतच खाली पडलं. प्रेत खाली पडल्याच्या नंतर चौकशी केली. अरे कुणाची मुलगी आहे? चौकशी अंती कळालं ही एका वेश्येची मुलगी आहे. हिच्या बापाचा तपास नाही, ही वेश्येची मुलगी आहे. त्यावेळेस पंढरपूर बिदरच्या बादशाच्या ताब्यामध्ये होतं. बिदरच्या बादशानं फरमान काढलं, काय करावं या मुलीचं? सांगितलं चंद्रभागेच्या पूर्वेला नेहन जाळून टाका. पण त्यावेळेस अनंत शास्त्री नावाचे खूप विद्वान ब्राह्मण मंदिरामध्ये पुजारी होते. पूर्वी देव पुजाऱ्यांबरोबर बोलायचा, कारण त्यांना निवदाची आशा नव्हती. महाराज अनंत शास्त्रीने सांगितलं, ज्या अर्थी या मुलीनं देवाच्या पायावरती प्राण अर्पण केलाय ना, त्या अर्थी मी तुमचं कुणाचं ऐकणार नाही, कुणाचं ऐकणार नाही. मग काय केलं अनंत शास्त्रीनं? रात्री 10:30 वाजता धूप आरती करून मंदिराचा दरवाजा बंद केला. कान्होपात्रेचं प्रेत मुख्य गाभाऱ्यामध्ये झाकून ठेवलं. स्वतः अनंत शास्त्री प्रेताच्या शेजारी झोपले. रात्री 12 वाजता विटेवरच्या अनंतानं या अनंताला आवाज दिला, हे अनंता. मास्तर गायब झाले. हे अनंता, हे अनंता, तुझं सांगत से अनंता, पाहे पहा कान्होपात्रा पवित्रा. अनंता, अरे ही कान्होपात्रा अतिशय पवित्र आहे. मग काय करावं देवा? हिला माझ्या मुख्य गाभाऱ्यामध्ये जागा दे. माझ्या मुख्य गाभाऱ्यामध्ये हिला समाधी दे. इथून पुढे येणारा प्रत्येक माझा भक्त माझ्या अगोदर कान्होपात्रेचं दर्शन घेईल आणि नंतर माझ्या दर्शनाला येईल. ज्या जागेवरती कान्होपात्रेला समाधी दिली त्या जागेवरती एक झाड जन्माला आलं. आजही आपण पंढरीला गेलो, पायऱ्या उतरल्या, दर्शन बारीच्या पहिल्या पायऱ्या, जे झाड वाळलेलं लागतं का वाकडं तिकडं आपल्याला, ते कान्होपात्रेच्या समाधीतून आलेलं झाड आहे. त्याला आजही आपण कान्होपात्रेचं झाड म्हणतो. मला सांगा, पंढरीला गेल्यावर पहिलं दर्शन कान्होपात्रेचं का देवाचं? कान्होपात्रेचं पहिलं दर्शन होतं. माझा भगवान परमात्मा भक्ताची सेवा करतो नवल नाही, मागे पुढे उभं राहून संकटाचं निवारण करतो नवल नाही, घरी दारी राहून त्यांच्या वास्तव्य करतो नवल नाही. महाराज म्हणता, आपलेचे पद देई दासा, आपलं पद सुद्धा माझा भगवान परमात्मा देतो. याच्यापेक्षा काय देवानं करावं? आणि एवढं सांगून जर निळोबाराय म्हणले तुमच्या मनात संशय असेल की देव भक्ताची सेवा करतो, तर याचा मात्र उपयोग नाही. हे सांगायला अभंगाचं शेवटचं संदेह नाही,
सारा